9वीं कक्षा की दूसरी कविता अर्थात इस दूसरे चरण में हमने प्रथम कविता जो पढ़ी थी, कौन सी पढ़ी थी? जय जय भारत माता पढ़ी थी ना। हाँ, और आज हम साथी हाथ बढ़ाना साहिर लुधियानवी जी द्वारा रचित यह एक कविता के बारे में अध्ययन करें। सभी छात्र अपने अपनी पुस्तकें खोलें। पृष्ठ संख्या 26 में साहिर लुधियानवी जी का परिचय फर्स्ट हम प्रथम रूप से प्राप्त करें। तो चलिए देखिए पृष्ठ संख्या 26। साहिर लुधियानवी का असली नाम अब्दुल हती साहिर है। उनका जन्म 8 मार्च 1921 में लुधियाना अर्थात भारत के एक जागीरदार घराने में हुआ था। देखिए बच्चों, साहिर लुधियानवी जी का असली नाम जो वास्तविक नाम है अब्दुल हती साहिर। उनका जो वास्तविक नाम है, असली नाम है अब्दुल हती साहिर। अब उनका नाम क्या हो गया है? साहिर लुधियानवी अर्थात उनका नाम। इनका जन्म हुआ है 8 मार्च 1921 में। कहां पर हुआ? लुधियाना। लुधियाना नामक जो आता है भारत के अंदर आता है। तो बच्चों लिख लीजिए जन्म, सभी लिख लेना है। उनका जन्म हो गया है 8 मार्च 1921। 1921 में साहिर जी का जन्म हुआ और उनका जन्म स्थान है लुधियान। जन्म स्थान लुधियान। कौन सा है? लुधियान, जो भारत के अंदर है ना। भारत के अंदर आने वाला जो लुधियान नामक गांव में जागीरदार घराने में हुआ। जागीरदार घराना अर्थात जो बड़े बड़े जमींदार लोग होते हैं, जो अमीर लोग होते हैं, जो पुराने जमाने में राजा महाराजा होते थे। अब राजा महाराजा तो नहीं है, अब कौन से हैं? मिनिस्टर्स होते हैं, एमएलए होते हैं। तो पहले प्राचीन काल में क्या होते थे? राजा महाराजा होते थे। वो क्या करते थे? उनके कुछ हिस्सों को अपना एक भाग, अपना एक राजा का इलाका बनाकर उन इलाकों को, उन प्रदेशों को राजा बनकर शासन करते थे। यहाँ पर साहिर लुधियानवी जी का जन्म 8 मार्च 1921 को लुधियान नामक गांव में हुआ। और देखिए आगे, और हुआ एक बड़े जागीरदार घराने में, एक जागीरदार घराने में, अमीर घराने में हुआ। वे बहुत बड़े कवि तथा गीतकार थे। साहिर लुधियानवी बहुत बड़े कवि थे और उत्तम गीतकार भी थे, अर्थात अच्छे अच्छे गीत गाते थे। उनकी गीत गाने की जो राग होते हैं बहुत सुंदर थे। बहुत सुंदरता से साहिर गीत गाते थे, इसीलिए उनको गीतकार भी कहते हैं। बम्बई, वर्तमान मुंबई में वे एक उर्दू पत्रिका के संपादक रहे। यह साहिर लुधियानवी जो हम पहले यह मुंबई कहाँ है? किस राज्य में है? महाराष्ट्र राज्य में है। शाबाश। महाराष्ट्र राज्य में आने वाला मुंबई महाराष्ट्र का राजधानी। जैसे कर्नाटक की राजधानी बेंगलुरु, उसी तरह महाराष्ट्र की राजधानी मुंबई। उस मुंबई को पहले किस नाम से जाना जाता था? बम्बई। किस नाम से? बम्बई नाम से जाना जाता था। वह बम्बई वर्तमान
में क्या हो गया है, ಮುಂಬೈ हो गया है। ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಮುಂಬೈ ಎಂಬ ಶಹರು ವಾಣಿಜ್ಯ ನಗರಿ, ಬೃಹತ್ ನಗರಿ, ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಗರ ಇದು। ಎಲ್ಲವೂ ಇಲ್ಲೇ ಈ ಒಂದು ನಗರದಲ್ಲಿ ಅವೈಲೇಬಲ್ ಇದೆ। ಬಹಳ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಗರ ಇದು। ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದ ರಾಜಧಾನಿನೇ ಮುಂಬೈ। ಅಲ್ಲಿ ಸಾಹಿರ್ ಲುಧಿಯಾನ್ಜಿ ಅವರು ಒಂದು ಉರ್ದು ಪತ್ರಿಕೆಯ ಸಂಪಾದಕರಾಗಿಯೂ ಕೂಡ ಕೆಲಸವನ್ನ ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ। साहिर लुधियानवी मुंबई में एक उर्दू पत्रिका के संपादक के रूप में कार्य किया है। उन्होंने कई फिल्मों के लिए गीत लिखे। साहिर लुधियानवी बहुत सारे फिल्मों के लिए गीत लिखे हैं। गीत लिखना आसान नहीं है, बहुत क्या होनी चाहिए, बुद्धि होनी चाहिए। उसी तरह साहिर लुधियानवी जी बहुत सारे फिल्मों के लिए गीत भी लिखे हैं। और 59 वर्ष की आयु में 25 अक्टूबर 1980 को दिल का दौरा पड़ने से उनका देहांत हो गया। देखिए, सिर्फ और सिर्फ केवल 59 वर्ष की आयु में दिल का दौरा पड़ने के कारण साहिर लुधियानवी जी का देहांत हो गया। ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಕೇವಲ 59 ವರ್ಷ ಇದ್ದಾಗ ಸಾಹಿರ್ ಅವರು ಹೃದಯ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಆಗಿ ಅವ್ರಿಗೇನಾಯಿತು, ಸಾವಾಯಿತು। ಯಾವಾಗ? 25 ಅಕ್ಟೋಬರ್ 1980 ईस्वीಯಲ್ಲಿ। 25 अक्टूबर 1980 को दिल का दौरा पड़ने के कारण साहिर लुधियानवी जी का निधन हो गया। 1964 और 1977 में उन्हें 2 बार फिल्म फेयर सर्वश्रेष्ठ गीतकार पुरस्कार मिला था। देखिए, मैंने पिछली जब भी आपको अवसर मिलता है तो तब मैं आपको बताता रहता हूँ तो कोई सामान्य ज्ञान के प्रश्न। यहाँ पर फिल्म फेयर अवार्ड्स, फिल्म फेयर प्रशस्ति प्रति वर्ष दिया जाता है। हर एक क्षेत्र में प्रति वर्ष दिया जाता है। यहाँ पर फिल्म में जो उत्तम गीत गाने वाला है, उत्तम म्यूजिशियन है, उत्तम डायरेक्टर है, उत्तम प्रोड्यूसर यानी निर्मापक है, उत्तम हीरो हीरोइन, इसी तरह सभी को एक उत्तम श्रेष्ठ के रूप में पुरस्कार दिया जाता है। साहिर लुधियानवी को भी 1964 में एक बार उत्तम गीतकार फिल्म फेयर अवार्ड मिला और 1977 में फिर एक बार इनको उत्तम गीतकार का पुरस्कार मिला। देखिए, यहाँ पर 1964 में एक बार और 1977 में एक बार, 2 बार साहिर जी को उत्तम गीतकार का पुरस्कार मिला है। तो चलिए, यहाँ पर देखिए, उर्दू पत्रिका के संपादक, उर्दू पत्रिका के संपादक के रूप में भी इन्होंने कार्य किया है। और इनका निधन 25 अक्टूबर 1980 को दिल का दौरा पड़ने के कारण हुआ। और ये इन्हें 2 बार फिल्म फेयर अवार्ड मिला है, 1964 और 1977 को 2 बार उत्तम गीतकार पुरस्कार इन्हें प्रदान
किया गया है। और ये जो उनका निधन हो गया 25 अक्टूबर 1980 को, देखिए इन्हें 64 में एक बार मिला और 77 में एक बार मिला। उत्तम गीतकार मिलने के कुछ ही साल बाद उनका निधन हो गया। देखिए यहाँ पर 1977, 78, 79, 80, केवल 3 वर्ष में इनका निधन हो गया। याद रहेगा आपको। उन्हीं के द्वारा लिखित यहाँ एक साथी हाथ बढ़ाना, इस कविता के बारे में आज हम अध्ययन करेंगे। तो चलिए छात्रों, मैं ध्यानपूर्वक एक एक पंक्ति पढ़ को आपको समझाने की कोशिश करूंगा। देखिए आशय, साहिर जी का आशय यहाँ है, एक दूसरे के साथ मिलकर रहने से मुश्किल काम भी आसान हो जाता है, नए नए मार्ग खुलने लगते हैं। इस कविता में मिलजुल कर रहने से प्रेम होने वाले परिणामों के बारे में बताया गया है। देखिए ये 2-3 आशयों के साथ, उद्देश्यों के साथ साहिर जी ने यह कविता आपको अध्ययन के लिए लिखा गया है। पहला उद्देश्य है, क्या है? मिलकर रहने से, एक दूसरे का साथ देने से मुश्किल काम भी आसान हो जाता है। बिल्कुल सही है। एक दूसरे का अगर आप साथ देंगे तो अपना कठिन कार्य भी सुलभ हो जाएगा, आसान हो जाएगा, पहला। तो दूसरा है, इसी तरह आपस में क्या बढ़ेगी? क्या बढ़ेगा? प्यार बढ़ेगा। आपस में आपके दोनों के बीच में स्नेह भाव, सहभागिता और प्रेम, वात्सल्य, भाईचारा बढ़ेगा। इसीलिए इन परिणामों के बारे में इस कविता में आपको समझाया गया है। तो ध्यानपूर्वक सुने। साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना। देखिए छात्रों, साथी तू भी मेरा हाथ बढ़ाना। अगर मैं अकेला पड़ जाऊंगा तो मुझसे कोई कठिनाई हो जाएगी। अगर कठिनाई होगी तो काम अस्त व्यस्त रह जाएगा। इसलिए हम दोनों मिलकर क्या करेंगे? बोझ को मिलकर उठाएंगे। देखिए यहाँ पर बोझ उठाना अर्थात होता है परिश्रम करना। अगर अकेला रहेगा तो उससे जितना कुछ हो पाएगा बस उतना ही होगा। अधिक तो उठाना, अधिक तो होना उससे नामुमकिन होगा। उदाहरण के रूप से मैं आपको बताता हूं, अगर एक व्यक्ति 50 किलो का बोरा उठाएगा, बोरा में चीला, अगर एक व्यक्ति 50 किलो का बोरा उठाएगा आसानी से, अगर उसको आप 100 किलो का बोरा उठाने के लिए कहोगे तो उससे थोड़ी क्या होगी? कठिनाई होगी। अगर और एक आदमी आकर, 2 आदमी मिलकर उस बोरे को उठाएंगे तो आसानी से उठा पाएंगे। ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹೆಂಗೆ ಅಂತಂದ್ರೆ, ಈಗ ನಿಮ್ಮಿಂದ ಕೆಪಾಸಿಟಿ ಇರೋದು 50 kg ಭಾರ ಎತ್ತೋದಕ್ಕಾಗಿ ಆರಾಮಾಗಿ 50 kg ಕೊಟ್ಬಿಟ್ರೆ ನೀವು ಅದನ್ನ ಭಾರವನ್ನ, ಆ ಚೀಲವನ್ನ ಸುಲಭವಾಗಿ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀರಾ. 100 kg ಕೊಟ್ರೆ ಎತ್ತುತ್ತೀರಾ, ಆದರೂ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾಗಬಹುದು, ನಿಮಗೆ ಕಷ್ಟವಾಗಬಹುದು, ತೊಂದರೆ ಆಗಬಹುದು, ಭಾರವಾಗಬಹುದು. ಆವಾಗ ಇನ್ನೊಬ್ಬರನ್ನ ಕರೆದ್ರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬ ನಿಮ್ಮ ಕೈ ಜೋಡಿಸಿದ್ರೆ, ಸಾಥಿ ಹಾತ್ ಬಿಡೋದು ಅಂದ್ರೇನು? ಓ ಗೆಳೆಯನೇ, ನೀನು ನನ್ನ ಕೈ ಜೋಡಿಸು, ನೀನು ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು ಅಂತ ಅರ್ಥ. ಅವಾಗ ಇನ್ನೊಬ್ರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಆ 100 kg ಎತ್ತಿದ್ರೆ ಇಬ್ರು ಸೇರಿ ನೀವು ಸುಲಭವಾಗಿ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀರಾ. ಹೌದಾನೆ? ಇದಕ್ಕೆ ಹೇಳೋದು, ಒಬ್ಬನಿಗೆ ಕಷ್ಟ ಆಗ್ಬೋದು, ಓ ನನ್ನ ಗೆಳೆಯನೇ ಅಥವಾ ನನ್ನ ಸ್ನೇಹಿತೆ, ನೀನು ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡು ಅಥವಾ ನನ್ನ ಕೈ ಜೋಡಿಸು, ಇಬ್ರು ಸೇರಿ ಭಾರವನ್ನ ಎತ್ತೋಣ. ಇದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಓದುವಿನಲ್ಲಿ ನೀವು ಅಳವಡಿಸ್ಕೋಬಹುದು. ಹೆಂಗೆ? ನಾನಿಷ್ಟು ಓದ್ತೀನಿ ಕಣೆ, ನೀನಿಷ್ಟು ಓದು, ನಾನಿಷ್ಟು ಓದ್ತೀನ ಕಣೋ, ನೀನಿಷ್ಟು ಓದು, ನಾನು ಓದಿದ್ದನ್ನ ನಿನ್ನ ಕೇಳ್ತೀನಿ, ನೀನು ಓದಿದ್ದನ್ನ ನನ್ನ ಕೇಳು. ನಾವಿಬ್ರು ಏನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ? ಶೇರ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹಂಚಿಕೊಂಡು ಓದೋಣ.
ನಾನು ನಾನು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಗಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನೀನು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಗಟ್ ಮಾಡು. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಡಬಲ್ ಬೆನಿಫಿಟ್, 2 ಲಾಭ. ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೇಳಿದಾಗ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಮನವರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ, ಉತ್ತರ ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ. ನೀನು ಓದಿದಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆ ಅವಳು ಕೇಳ್ತೀಯ, ಅವಾಗ ಅವಳಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ಉತ್ತರ ಹೇಳ್ತಾನೆ, ಲಾಭ ಆಗುತ್ತಾನೆ, ಏನೋ ಲಾಭವಾಗುತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದಾಗ. ಆಮೇಲೆ ಇದು ಮಿಲ್ಕರ್ ಅಂದ್ರೆ ಹೊಂದಾಣಿಕೆಯಿಂದ ಕೂಡಿಕೊಂಡು ಓದುವಂತಹ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ನೀವು ಮಾಡಬೇಕು. ಹಾಗಾದ್ರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ, ನಾನು ಜಾಣದೇನಪ್ಪ, ಇವನು ದಡ್ಡ, ಏನು ಬರಲ್ಲ, ಅವನಿಗೆ ನೀನು ಹೇಳಿ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿಸಿ, ನಾನು ಹಿಂಗೆ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀನು ಹಿಂಗೆ ಓದಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅವನ ಜೊತೆಗೆ ನೀನು ಕರ್ಕೊಂಡೋದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವನ ಕೈ ಜೋಡಿಸ್ದಂಗೆ ಆಗುತ್ತೆ. ನೀನು ಜಾಣ ಆಗುವುದರ ಜೊತೆಗೆ ಅವನಿಗೂ ಜಾಣನನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀಯಾ, ಹೌದಾನೆ? ಹಾತ್ ಬಡಾನ ನೋಡಿ, ಮೊದಲನೆಯ ಒಂದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಅನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನೀಟಾಗಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. हम मेहनत करने वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा, पर्वत ने शीश झुकाया, फौला दी हैं सीने अपने, फौला दी हैं बाहें, हम चाहे तो चट्टानों में पैदा कर दे राहें, साथी हाथ बढ़ाना. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸಾಹಿಬ್ ಜಿ ಅವರು. ಮನುಷ್ಯ ಇವತ್ತೇನಾದ್ರೂ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಸಾಗರವನ್ನ ರಸ್ತೆಗಳನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ವ್ಯಕ್ತಿ ಇವತ್ತೇನಾದ್ರೂ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಗುಡ್ಡ ಬೆಟ್ಟಗಳನ್ನ ಕೊರೆದು ಅದರ ನಡುವೆ ಸುರಂಗ ಮಾರ್ಗವನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾನೆ. ಮನುಷ್ಯ ಇವತ್ತೇನಾದ್ರೂ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ, ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರೆ, ಅಸಾಧ್ಯ ಎಂಬುದು ಇವತ್ತು ಆ ಮನುಷ್ಯನ ಎದುರುಗಡೆ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ, ಎಲ್ಲವನ್ನ ಅವನು ಸಾಧ್ಯವನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿದ್ದಾನೆ, ಮಾರ್ಪಾಡು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. बच्चों यहाँ पर देखिए, मैं मेहनत करना चाहता हूँ, यदि आपके मन में इस भाव को लाएंगे तो आपको कैसी बड़ी भी पर्वत दिखे वह आपको छोटी दिखने लगेगी. ನೀವೇನಾದ್ರೂ ಪರಿಶ್ರಮ ಪಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಮನಸ್ಸಿಗಿಂತ ದೊಡ್ಡದು ಯಾವುದು ಅಲ್ಲ ಎಂಬ ಮಾತನ್ನ ಹಿರಿಯರಿಂದ ನೀವು ಕೇಳಿದಿರ ತಾನೆ. ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಮಾರ್ಗ, ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಎಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯ ಎಂಬ ಮಾತನ್ನ ನೀವು ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವೇನಾದ್ರೂ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಓದಿದ್ರೆ ಯಾವುದು ಅಸಾಧ್ಯವಲ್ಲ, ಎಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯ. ನೀನ್ ಏನ್ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ ಅವೆಲ್ಲ ಸಾಧನೆ ಮಾಡಬಹುದು, ಅವೆಲ್ಲವನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು, ಈಡೇರಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು ಎಂಬುದಕ್ಕೆ ಇದು ಒಂದು ಉದಾಹರಣೆಯಾಗಿ ಸಾಹಿತ್ಯ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನು, ನೀವು ಪರಿಶ್ರಮ ಪಡಬೇಕಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಮೊದಲು ನೀವು ಮನಸ್ಸು ಮಾಡಬೇಕು, ಆವಾಗ ಗುಡ್ಡವೂ ಕೂಡ ಬಾಗುತ್ತೆ, ಸಾಗರವೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮನ್ನ ನೋಡಿ ಮಾರ್ಗ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ, ಹೆದರುತ್ತೆ ನಿಮ್ಮನ್ನದು. ಇವತ್ತು ಉದಾಹರಣೆಗೆ ತಗೊಳ್ಳಿ, ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ಸಾಗರದ ನಡುವೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಮಾರ್ಗವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆಗೆ ಅನೇಕ ಗುಡ್ಡ ಬೆಟ್ಟಗಳನ್ನ ಕೊರೆದು ಸಮತಟ್ಟವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ರಸ್ತೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿರ್ತೀರಾ, ಚತುಷ್ಪಥ ಇವಾಗ ಹೈವೇಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರಲ್ಲ, NH47 ನಿಮ್ಮ ಊರುಗಳಲ್ಲಿ ನೋಡಿರ್ತೀರಲ್ಲ. ಈಗ ನಿಮ್ಮ NH47 ಹೋಗಿದ್ದಲ್ಲ, ಮೊದಲು ಏನಿತ್ತು, NH4 ಇತ್ತು. NH4 ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬೆಂಗಳೂರು ಟು ಪುನಾ ಇತ್ತದು, NH4 ಇತ್ತು. ಈಗ ಅದನ್ನ ಏನಾಗಿದೆ, ಈಗ NH47 ಆಗಿದೆ, ಬೆಂಗಳೂರು ಟು ಮುಂಬೈ ಏನಾಗಿದೆ, ಬೆಂಗಳೂರು ಟು ಮುಂಬೈ ಆಗಿ ಅದು 47 ಆಗಿದೆ, NH47 ಆಗಿದೆ. ಬೃಹತ್ ಆಕಾರದ ಒಂದು ಸೈಡ್ 4 ರಸ್ತೆಗಳು, ಮತ್ತೊಂದು ಸೈಡ್ 4 ರಸ್ತೆಗಳು, ಬೃಹತ್ತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ರಸ್ತೆಗಳು, ಆರಾಮಾಗಿ ವಾಹನಗಳು ಓಡಾಡಬಹುದು. ಆ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕಾದರೆ ನಡುವೆ ಅನೇಕ ನದಿಗಳು, ಅನೇಕ ಗುಡ್ಡಗಳು, ಅನೇಕ ಬೆಟ್ಟಗಳು, ಕಲ್ಲು ಬಂಡೆಗಳು ಸಿಕ್ಕರು ಕೂಡ ಮನುಷ್ಯ ಇವತ್ತು ಏನ್ ಮಾಡ್ದ, ಅವೆಲ್ಲವನ್ನ ಒಡೆದು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಸೇತುವೆಗಳನ್ನ ಮಾಡೋದು, ಆ ಗುಡ್ಡಗಳನ್ನ ಕೊರೆದು ರಸ್ತೆ ಮಾಡೋದನ್ನ ಮಾಡ್ದ. ಹಾಗಾಗಿ ಇದೆಲ್ಲ ಕಾರ್ಯವಾಗಿದೆ ಯಾರಿಂದ, ಮನುಷ್ಯನಿಂದ. ಇವತ್ತು ಮನುಷ್ಯ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದರೆ ಗುಡ್ಡ ಬೆಟ್ಟಗಳನ್ನ ಬಗ್ಗಿಸಬಲ್ಲ, ಸಾಗರವನ್ನ ನೀರನ್ನ ಸರಿಸಿ ರಸ್ತೆ ಮಾಡಬಲ್ಲ. ನಮ್ಮ ಎಂತಹ ಭುಜಗಳು ಇವು ಅಂದ್ರೆ ಕಬ್ಬಿಣದ ಭುಜಗಳು. ನಿನ್ನಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ನಿನ್ನಲ್ಲಿ ಯುಕ್ತಿ ಇದೆ, ಅದನ್ನ ಬಳಸ್ಕೊಂಡು ನೀನೇನ್ ಮಾಡಬೇಕು, ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ನೀನು ಮಾಡ್ತಾ
ಸಾಗಬೇಕು ಎಂಬ ಮಾತನ್ನ ಸಾಹಿತಿಯವರು ಈ ಒಂದು ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡಿ, मेहनत अपने लेख की रेखा, मेहनत से क्या डरना, कल गैरों की खातिर की आज अपनी खातिर करना, अपना दुख भी एक है साथी अपना सुख भी एक, अपनी मंजिल सच की मंजिल अपना रास्ता ने साथी हाथ बढ़ाना. ನೋಡಿ, ಎರಡನೇ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಅಲ್ಲಿ ಸಾಹಿತ್ಯ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಮ ಕೆಲಸನೇ ಓದು ಬರಹ ಅಂದ ಮೇಲೆ ನಾವು ಯಾಕೆ ಓದು ಬರಹದಿಂದ ಭಯ ಪಡಬೇಕು, ಹೆದರಬೇಕು, ಮಾಡದೇನೆ ಸುಮ್ಮನೆ ಇರಬೇಕು? ಅದು ನಮ್ಮ ತಪ್ಪಾನೆ. ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಳಿಸಿರೋದು ಓದು ಬರಹ, ಅದಕ್ಕೆ ತಾನೆ ನಮ್ಮ ಕೆಲಸನೂ ಅದೇ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಕೆಲಸನೇ ಅದೇ, ಓದುವುದು ಬರೆಯುವುದು, ಯಾವುದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದನ್ನ ಹೇಳಿ ಕೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು, ಹೋಗ್ತಾನೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ನಿನ್ಗೋಸ್ಕರ ನೀನೇನಾದ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಾಳೆ ಇನ್ನೊಬ್ರು ನಿನ್ನ ಸ್ನೇಹಿತರಿಗೋಸ್ಕರ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಇವತ್ತು ನನಗೋಸ್ಕರ ನೀನು ಮಾಡ್ಕೊಂಡೆ, ನಿನ್ನ ಸ್ವಂತಕ್ಕೆ ನೀನು ಮಾಡ್ಕೊಂಡೆ, ನಾಳೆ ನಿನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಗೋಸ್ಕರ, ನಿನ್ನ ಸ್ನೇಹಿತರಿಗೋಸ್ಕರ, ನಿನ್ನ ಗೆಳೆಯನಿಗೋಸ್ಕರ ನೀನು ಸಹಾಯವನ್ನ ಮಾಡು, ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ಅವನಿಗೂ ಕೂಡ ಕರ್ಕೊಂಡು ಜಾಣನನ್ನಾಗಿ ಮಾಡು ಎಂಬ ಮಾತನ್ನ ಹೇಳುತ್ತಾ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಿನ್ನ ದುಃಖ ನಿನ್ನ ಸುಖ ಒಂದೇ, ನಿನ್ನ ಗೆಳೆಯನ ದುಃಖ ಮತ್ತು ಅವನ ಸುಖ ಒಂದೇ ಅಂತ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಯಾವಾಗಲೂ. ನನ್ನ ದುಃಖ ಬೇರೆ, ಅವನ ದುಃಖ ಬೇರೆ, ನನ್ನ ಸುಖ ಬೇರೆ, ಅವನ ಸುಖ ಬೇರೆ, ಯಾವುದು ಅಲ್ಲ. ನಿನಗೆ ದುಃಖ ಬಂದರೆ ನಿನ್ನ ಗೆಳೆಯನಿಗೆ ದುಃಖ ಬಂದಂಗೆ, ನಿನಗೆ ಸುಖ ಬಂದರೆ ನಿನ್ನ ಗೆಳೆಯನಿಗೂ ಕೂಡ ಸುಖ ಬಂದಂಗೆ. ನಿಮ್ಮಿಬ್ರು ಮಾರ್ಗ ಎಂಥದ್ದಿರಬೇಕು? ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗ ಇರಬೇಕು, ಕೆಡಕ ಮಾರ್ಗ ಇರಬಾರ್ದು. ನಿನ್ನ ಒಳ್ಳೆಯ ಮಾರ್ಗವನ್ನು ನೀನು ಮುಂದೆ ಸಾಗಿದ್ರೆ ನಿನಗೆ ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮುಂದೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬರೇ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ. ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಯಾರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅದನ್ನೇ ಪ್ರತಿಫಲವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಮುಂದೆ. ಇವತ್ತು ನಾನು ತಪ್ಪು ಮಾಡಿ, ಇವತ್ತು ನಾನು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಒಂದು 4 ವರ್ಷ 10 ವರ್ಷ ಬದುಕಬಹುದು. ತದನಂತರದಲ್ಲಿ ಅದೇ ತಪ್ಪು, ಅದೇ ಸುಳ್ಳು, ಅದೇ ಮೋಸ ನನಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ? ಪ್ರತಿಫಲಿತವಾಗುತ್ತೆ. ಅದು ನನಗೆ ಪುನರಾವರ್ತಿತ ಆಗಿ ಬಂದು ನನಗೆ ವಕ್ರಿಸ್ಕೊಂಡು ಅದರ ಒಂದು ಹಾನಿಯನ್ನು ನನಗೆ ಖಂಡಿತವಾಗಲು ಕೊಡುತ್ತೆ ಎಂಬುದಕ್ಕೆ ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಮರಿಕೊಡುದು, ನಾವು ಮರಿಬಾರದು. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಎಂಥದಿರಬೇಕು? ಒಳ್ಳೆಯದಾಗಿರಬೇಕು. ನೇಕ್ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಒಳ್ಳೆಯದು. ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡಿ, ಕೊನೆಯದಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಾಯಿಜಿಯವರು, ಏಕ್ ಸೆ ಏಕ್ ಮಿಲೆ ತೋ ಕತ್ರಾ ಬನ್ ಜಾತಾ ಹೈ ದರಿಯಾ, ಏಕ್ ಸೆ ಏಕ್ ಮಿಲೆ ತೋ ಜರ್ರಾ ಬನ್ ಜಾತಾ ಹೈ सहरा, एक से एक मिले तो राई बन सकती है पर्वत, एक से एक मिले तो इंसान बस में कर ले किस्मत, साथी हाथ बढ़ाना. ನೋಡಿ, यहाँ पर साहिर जी ने अंत में यह कहने का प्रयास किया है कि जब हम अकेले काम करने के साथ साथ दूसरों को भी साथ में लेकर यदि हम काम करना शुरू करेंगे तो अपने साथ साथ अपना साथी भी सीख जाएगा, अपना साथी भी आगे बढ़ेगा. ध्यान रखिए, बहुत जरूरी बात कह रहा हूं, अत्यंत आवश्यक बात पर आपको ध्यान देना है. यदि आप स्वयं अकेले पढ़ेंगे तो आप अकेले होशियार हो जाएंगे, तेज होंगे. यदि आप अकेले पढ़ते समय अपने साथी को, अपने दोस्त को, अपने पड़ोसी को लेकर यदि आप साथ में पढ़ना शुरू करेंगे तो अपने साथ साथ वह भी पढ़ेगा, वह भी होशियार हो जाएगा. देखिए, यहाँ पर कहने का तात्पर्य यह है, एक एक मिलकर पर्वत बनता है. देखिए यहाँ पर वैसे ही सीधा जाकर पर्वत बन गया क्या? नहीं, एक एक पत्थर, थोड़ी थोड़ी मिट्टी जाकर वहां पर जमा होकर क्या बना है? बृहद आकार सा पर्वत बना हुआ है. और उसी तरह एक एक बूंद से, एक एक कतरे से बहकर नदी सागर में जा मिलती है और वह सागर आराम से बहता है, वह सागर आराम से बहता है. और देखिए यहाँ पर एक एक फूल मिलकर क्या बनता है? माला बनता है. ध्यानपूर्वक सुने, एक एक फूल मिलकर क्या बनता है? माला बनता है. और इसी तरह एक एक इंसान मिलकर यदि आप
कार्य करना शुरू करेंगे तो कोई भी कार्य कठिन नहीं होगा, बहुत आसान होगा। ನೋಡಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಒಂದೊಂದು ಕೂಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಆಗ್ತವೆ. ಇವತ್ತು ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಗುಡ್ಡ ಆಗ್ಬಿಡ್ತಾ ಅದು ಆಗಿಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಲ್ಲುಗಳು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಗಾಳಿಗೋನೋ ಯಾವುದೋ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿಯೋ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಜಮಾ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಸ್ವಲ್ಪ ಮಣ್ಣು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಜಮಾ ಆಗಿದೆ. ಅದು ಜಮಾ ಸಣ್ಣದಾಗಿ ಆಗೇನಾಯ್ತು, ದೊಡ್ಡದಾಗಿ ಒಂದು ಗುಡ್ಡ ಆಯಿತು. ಅದೇ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೆರೆಗಳಿಂದ, ಹೊಂಡಗಳಿಂದ, ನದಿಗಳಿಂದ ನೀರು ಹೋಗಿ ಎಲ್ಲಿ ಹರಿತು, ಸಾಗರಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಬಿತ್ತು. ಇವೆಲ್ಲ ಕೆರೆ ಕಟ್ಟೆಗಳಿಂದ, ಹೊಂಡಗಳಿಂದ ನೀರನ್ನು ಹೋಗಿ ಬಿದ್ದಿರುವಂತಹ ಸಾಗರ ಏನಾಯ್ತು, ಬೃಹತ್ತಾಯ್ತು. ಸಾಗರದ ನೀರನ್ನ ಯಾವತ್ತೂ ಇವತ್ತು ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ ಸಾಗರದ ಆಳ ಬಹಳ ಇದೆ, ಹೌದಾನೆ? ಅದು ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಆಯ್ತಾ? ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಕೆರೆ ಕಟ್ಟೆಗಳು, ನಾಲೆಗಳು, ಹೊಂಡಗಳು ಎಲ್ಲವೇನಾಗಿದ್ದಾವೆ, ಸಹಾಯ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಅದೇ ತರಹ ಒಂದೊಂದು ಹೂ ತಗೊಳ್ಳಿ, ಒಂದೊಂದು ಹೂ ಪೂಣಿಸಿ ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹಾರವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ ತಾನೆ. ಒಂದೊಂದು ಹೂವನ್ನು ನಾವು ಪೋಣಿಸಿ ಅದನ್ನ ಏನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಳ್ಳೆಯ ಹಾರವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಒಂದೇ ಹೂವಿಂದ ಮಾಡಕ್ ಸಾಧ್ಯ ಅದು ಹಾರ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅದೇ ತರಹ ನೀವು ಕೂಡ ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಇನ್ನೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯನ್ನ ಜೋಡಿಸಿ ಅಥವಾ ಕೂಡಿಸಿಕೊಂಡು ನೀವು ಓದೋದನ್ನ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರೆ ಯಾವುದು ಅಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ, ಎಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯ ಎಂಬ ಮಾತನ್ನ ಇಲ್ಲೇ ಸಾಹಿರ್ಜಿಯವರು ಹೇಳಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತು ಸಾಹಿರ್ಜಿಯವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಈ ಒಂದು ಕವಿತೆ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ. ಸಾಥಿ ಹಾಥ ಬಡಾನ, ಸಾಥಿ ಹಾಥ ಬಡಾನ, ಸಾಥಿ हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, हम मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा, पर्वत ने शीश झुकाया, फौलादी हैं सीने अपने, फौलादी है बाहें, हम चाहे तो चट्टानों में पैदा कर दे राहें, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, मेहनत अपने लेखक रेखा, मेहनत से क्या डरना, कल गैरों की खातिर की, आज अपनी खातिर करना, अपना दुख भी एक है साथी, अपना सुख भी एक, अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता नेक, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, एक से एक मिले तो कतरा बन जाता है दरिया, एक से एक मिले तो जर्रा
से एक मिले तो राई, बन जाती है पर्वत, एक से एक मिले तो इंसान, एक से एक मिले तो इंसान, बस में कर ले किस्मत, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना।